रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार. आज आपण ह्या विषयावर बोलायचं. पूर्वी कसे आपण सासू सासरे नंदा सगळेजण मिळून जेवायचो, पण आता पूर्ण मुली बदललेल्या आहेत. त्या फक्त नवऱ्यासोबतच जेवायला बसतात आणि त्यांच्याबरोबर आपण ओरडलो, आपल्याबरोबर जेवा म्हटलं, त्यांना अजिबात आवडत नाही. कारण आता असा प्रकार झाला की नवऱ्याशिवाय त्या नवऱ्या बायको जेवायला बसतात, मग त्यांच्या गप्पा छप्पा सगळं होतं, पण त्यांना सासू सासरे ह्यांच्याबरोबर अजिबात जेवायला आवडत नाही. त्यांना तो त्रास होतो आणि त्याच्यामुळे त्यांना आपणही बळजबरी करू नये. आपल्या मनाने आपण आपलं जेवण करून आपलं बाजूला व्हावं. प्रत्येक गोष्टीत आपण त्यांच्याही नाक खुपसू नये. कारण जिथे बोलायचं तिथे सासूला तर बोलावंच लागतं, पण सासऱ्याने तर अजिबात मध्ये करू नये. कारण ह्याच्यामुळे वाद वाढतात आणि घर शांतता भंग होते. त्यामुळे आजकाल मुलींना एकत्र जेवायला आवडतच नाही. हे जेवले पाहिजे, सगळ्यांनी मिळून जेवलं पाहिजे, पण ते आगमागं होतात. त्यांचे काही कामं असतात, त्यांच्या काही प्रॉब्लेम असतात, तर त्याच्यामुळे आपण पण त्यांना आग्रह करू नये. आपण आपल्या पद्धतीने जगावं आणि आपल्या की तू जेव, आमच्याबरोबरच जेवा, असं काही एक करू नका. तुम्हाला जे वाटेल तसे तुम्ही वागू शकता. कारण आपण सांगितले तर संघर्ष करण्याची ताकद आपल्यात राहिलेली नसते आणि त्याच्यामुळे घरात खूप भांडणं होतात. आणि ह्याच गोष्टीसाठी आपण पण त्यांचं जेवण करून बाजूला होऊन सासू सासऱ्यांनी व्यवस्थित गप्पा मारीत बसणे हे पण योग्य आणि आपलं जीवन सुखी करणे हे सगळ्यात चांगलं. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.